नमस्कार मित्रांनो, छत्तीसगड ऑल इन वन चॅनल मी तुमचे स्वागत आहे. आज आपण बोरिवली ईस्टला आलोय. जो सिद्धिविनायक आर्ट्स आहे त्याचे अपडेट देणार आहे. आपल्या चॅनलवरती परेल वर्कशॉप त्याचे अपडेट, अजून पेशवा विलेपार्ले त्याचे अपडेट ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकले. ते जाऊन तुम्ही नक्की बघा. आता आपण सिद्धिविनायकचे तुम्हाला अपडेट देणार आहे. मी ऑलरेडी 2 ते 3 व्हिडिओ टाकले, ते जाऊन तुम्ही नक्की बघा. आता आपण तिकडे जाऊया. जो मेन वर्कशॉप आहे तो पुढे आहे, पण इथे बघा छोटा वर्कशॉप आहे तो तुम्हाला दाखवतो. इथे बघा टी शर्ट नोंदणीचे लागले. उपनगरचा लिटर मास्टरचे बघा टी शर्ट आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आता आपण आतमध्ये तुम्हाला दाखवतो. त्या साईडला बघा प्रभावल वगैरे जुने, या साईडला प्रभावल वगैरे, हा बघा साईडला प्रभावल बघू शकता. नवीन चालू आहे ते, जुने सर्व बघा. आता मग आतमध्ये दाखवतो. पहिले छोटे गणपती, त्यानंतर मेन कारखान्यात जाणार आहोत आपण. हे बघा या गणपतीचं बघा फक्त कलरचं काम राहिलंय बघा. या साईडला बघू शकता सुंदर अशा मूर्त्या बघा. फक्त कलरचं काम चालू आहे बघा. ते बघा अरुंधती बनवतात त्या टाईपमध्ये बघा. या टाईप बघा, हे नवीनच मॉडेल आहे यावर पहिल्यांदा त्या मूर्त्या, सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा. साईडला बघू शकता. त्यानंतर बघा सुंदर अशी मूर्ती पण, नंतर बघा जगन्नाथ तशी मूर्ती आहे. त्यानंतर इथं रेडी मूर्ती आहेत बघा. सुंदर अशा बघा मूर्त्या रेडी. प्लॅस्टिक ठेवलेली आहे धुलमाती लागू नये म्हणजे यासाठी बघा. बघा सुंदर अशी मूर्ती बघू शकता या साईडला. नंतर या साईडला बघा एलकोटेल कोण जय मल्हार बघा, अशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा या साईडला. त्यानंतर इथे बघा क्रिकेट वरती कॅप वगैरे गणपतीच्या बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. त्या साईडला बघू शकता मूर्ती बघा कशी आहे. सुंदर मूर्त्या बघा इथे आहे. छोट्या छोट्या तुम्हाला दाखवते मी. कलरचं पण काम चालू आहे बघा. अशी सुंदर अशी मूर्ती या साईडला बघा. तेव्हा कलरचं काम चालू आहे बघा या साईडला. कलरचं काम बघू शकता. त्यानंतर बघा अशा छोट्या मूर्त्यांची बॅलेन्सिंग मूर्ती दाखवली बघा. सुंदर अशी बॅलेन्सिंग केलं बघा या साईडला. बॅलेन्सिंग मूर्ती, त्यानंतर पाठीमागे बघू शकता प्रभावला मागचे सुंदर अशी बॅलेन्सिंग मूर्ती. त्यानंतर ही बघा पूर्ण मातीची मूर्ती बघू शकता. शाडू मातीची मूर्ती आहे बघा. गणपती कसा आहे बघा, सुंदर असा गणपती आहे बघा साईडला. बघा भक्ती कसा आहे बघा, पूर्ण ही शाडू मातीची मूर्ती आहे. त्या साईडला बघा युनिक अशी बनलेली मूर्ती आहे या साईडला बघू शकता. यांचा फक्त कलरचं काम बाकी आहे बघा त्या साईडला. आणि बघा सुंदर अशी मूर्ती त्या पण चिक टाकलेली आहे सर्व गणपतींवर बघू शकता. घरगुती गणपती तुम्हाला पाहिजे असतील ते इथे येऊ शकता तुम्ही. सिद्धिविनायक आर्ट्स, किरण जाधव हे सुंदर अशी मूर्त्या बनवतात बघा. तो सुरतचा पहिला गणपती आगमन झाला तो पण यांच्याच आर्ट्स मधून झालाय, पण तो आर्ट्स तो मोठ्या गणपतीचा कारखाना वेगळीकडे आहे, तिकडे पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. त्याआधी बघा ही सुंदर अशी बघा लालबागच्या राजाची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती. अष्टविनायक गणपती आहेत ना, पालीचा गणपती त्या टाइप मध्ये मूर्ती आहे. नंतर या साईडला पण बघू शकता सुंदर अशी मूर्ती. पाठीमागे बघा खालीवाला गणपती. नंतर बोलून अष्टविनायक सारखी मूर्ती बघा, सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर बघा हा युनिक असा सेट बघा गणपतीचा, ब्लॅक कलर पूर्ण. नंतर या साईडची मूर्ती दाखवतो तुम्हाला. हे बघा सुंदर अशी आपण खालीवाला गणपती आहे. नंतर हे बघा छोटी मूर्ती आहे, पण सुंदर मूर्ती आहेत बघा. अशा वरती पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा. त्या प्लॅस्टिक मध्ये टाकलेल्या आहेत, त्या तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. दाखवतो तुम्हाला राजा शाडूची मूर्ती पूर्ण बघा. मातीच्या मूर्ती आहे त्या बनवलेल्या. थोडी मोठी मूर्ती आहे बघा मातीची. नंतर ही बघा या साईडला बघा कसली युनिक अशी मूर्ती आहे बघा. पेज बघू शकता, ही पूर्ण मातीची मूर्ती आहे बघा. जवळून दाखवतो तुम्हाला. पूर्ण मातीची, तुम्हाला पूर्ण मातीच्या खूप कमी मूर्त्या बनतात. तर या कारखान्यात मातीच्या मूर्त्या बघू शकता बघा. गणपतीचा जो फेस आहे तो पूर्ण मातीचा आहे बघा. बोललो तुम्हाला या कारखान्यात खूप साऱ्या मातीच्या मूर्त्या बनतात बघा. मोठा गणपती आहे त्याचा मातीचा फेस आहे. खाली दाखवत नाही तुम्हाला, स्वच्छ अजून बाकी आहे. त्यामुळे कशी छोटी मूर्ती आहे पण किती सुंदर मूर्ती आहे बघू शकता बघा. खूपच भारी मूर्ती आहे बघा. या साईडला तुम्ही एंट्री केल्या गेल्या तुम्हाला ही पाहता येईल मूर्ती बघा. ही पण बघू शकता युनिक अशी मूर्ती आहे बघा. त्यानंतर या साईडला बघा या कारखान्यात सर्व छोट्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला मी दाखवल्या. आता आपण तिकडे जाणार, ते मोठे बनतात तिकडे जिथून आगमन सोहळा झाला होता सुरतचा, तिकडे जाऊया. तिच्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. आता तिकडे काय काम चालू आहे ते तुम्हाला जरा वर्कशॉप दाखवला मी त्या समोरच बघा. तिथे पण 5 ते 6 मूर्त्या बनणार, पण तिथे आता काम चालू नाही झालंय. आता त्यांचा मेन जो कारखाना आहे सिद्धिविनायक आर्ट्सचा तो या साईडला आहे. आता तिकडे जाऊया आपण. ते तुम्हाला दाखवलं छोटा, त्या समोर तुम्हाला बोललो 5 ते 6 मूर्त्या बनणार. तिकडे बघा एवढा मोठा आहे बघू शकता तुम्ही बघा. एवढा मोठा आहे. इथे पण 5 ते 6 मूर्त्या बनणार बघा. जास्त मूर्त्या बनणार इथे बघा. पार्ट सर्व ठेवण्यात आले. आता आपण मेन वर्कशॉपला जाऊ. गोल्डन मैदानात आलोय बघा. सुरुवातीला बघा 2 प्रभावल कसे आहेत.
सिद्धिविनायक आर्टची अपडेट देणार आहे मी तुम्हाला. चला आता तिकडे जाऊया आपण. इथूनच पहिला आगमन झाला होता मुंबईमध्ये जो सुरतला गणपती गेला त्याचा. सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आपण आलोय बघा. इथे प्रभाव वगैरे आहे. तर तुम्हाला मूर्त्या दाखवतो कोणकोणत्या रेडी वगैरे होत आहेत त्या बघा. प्रभाव आहे इथं पहिलं आगमन झालेला बघा. दाखवतो तुम्हाला हे बघा मूर्ती बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे तिथे बघा. त्या साईडला पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघा. त्यांचं काम बाकी आहे बघा. ते दाखवतो तुम्हाला सुंदर अशी मूर्ती. सुरतचा जो पहिला गणपती बाहेर पडलाय तो इथूनच याच जागेवरूनच बाहेर पडलेला. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. या साईडला पण कलरचं काम चालू आहे बघा. मूर्ती ऑलमोस्ट रेडी आहे. याच्यानंतर मेन कलरने आखणी वगैरे काम केलं होतं बघा. सुंदर असा फेस बघू शकता. वा कलरचं काम चालू आहे. त्यानंतर इथे दाखवतो तुम्हाला बघा. आता गणपती ऑलमोस्ट रेडी आहे बघा. थोडंफारच काम बाकी आहे बघा या गणपतीचं. बघू शकता तुम्ही बघा. याचं तर थोडंफारच काम बाकी आहे. बाहेर साईडने बघू शकता बघा. ऑलमोस्ट रेडी झालाय गणपती बघा. पण त्याचा आपल्याला आयडिया नाही. पण बघा फक्त कलरचं काम बाकी आहे. त्यानंतर त्या साईडला दाखवतो अजून काय 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 चालू आहे ते. साईडला बघा या साईडला पण कलरचंच काम बाकी आहे बघा. कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. बसलेली मूर्ती आहे. तर सिंहासन वगैरे अजून बाकी आहे. त्यानंतर ही बघा एक मूर्ती कशी बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे ही. पहा हिचा कलरचं वगैरे सर्व काम बाकी आहे. कारण इथं बघा धोतरचं काम बघा. धोतरचं काम दाखवूया तुम्हाला बघा. वरती फेस बघा. ही बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. कारण तुम्ही बघू शकता तिची हाईट वगैरे आणि खाली पाय वगैरे बघू शकता तुम्ही. अजून टच नाही झालेत म्हणजे बघा एक पूर्ण मूर्ती बॅलेन्सिंग राहणार आहे बघा. साईडची बघा तिसरी मूर्ती बघा रेडी आहे ऑलमोस्ट बघा. साईडला बघा खालीवाला गणपती सुरतचा गणपती गेला त्या टाइम मध्ये मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती बघा. त्या साईडला पण दोन मूर्ती आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी. साईडला कलरचं काम चालू आहे. त्या साईडला दुसरी बघा. इथं पण कलरचं काम चालू आहे बघा. पाठीमागे पण सेम टू सेम मूर्ती आहे बघा. असे बघा सोंड वगैरे दाखवतो. अशी बसलेल्या मूर्त्या आहेत त्या बसलेल्या आहेत सर्व बघा. सिंहासनावर वगैरे या साईडचे बघा दोन सेम टू सेम मूर्ती बघा. ते तुम्हाला पहिली मूर्ती दाखवली तशी बघा त्या साईडची तसंच सेम टू सेम या तीन मूर्त्या पण आहेत बघा. त्या साईडला दोन दाखवते त्या. त्यानंतर या साईडला बघा अजून काम बाकी आहे. हा कलरचं काम दाखवतो तुम्हाला मी. त्या साईडची पण बघा मूर्ती बघा. त्या पण कलरचंच काम आहे बघा. ऑलमोस्ट रेडी आहेत. 40 ते 50 मूर्त्या अशा रेडी आहेत बघा लाईनीत. पूर्ण मूर्त्या तुम्हाला दाखवू शकत नाही मी जास्त. त्यामुळे फेसच मी जास्त कव्हर करतो बघा. या साईडला बघा मूर्त्यांचं अजून खूप सारं काम बाकी आहे बघा. ही पण मूर्ती आहे. हिला कलरचं काम बाकी आहे. त्या साईडला कलर देत आहेत बघा. साईडला बघा या साईडली बघा जसे हात वगैरे वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे बघू शकता तुम्ही. स्ट्रक्चर बघू शकता. युनिक असा गणपतीचा कलर बघा कसा दिलेला आहे. त्याचं पण काम थोडंसं राहिलं बघा. युनिक कलर आहे बघा. शेवटची मूर्ती तुम्हाला दाखवतो कोपऱ्यातली बघा. तो युनिक असा गणपती दाखवला तुम्हाला. त्याचा कलर वगैरे पुन्हा एकदा दाखवतो. त्याच्या साईडला असणारे बघा ही मूर्ती बघा. असा सुंदर असा फेस आहे बघा. प्रत्येक मूर्तीमध्ये युनिक असं टोटल 30 ते 40 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. ही बघा जवळून दाखवतो तुम्हाला ती युनिक मूर्ती. कलर वगैरे बघू शकता. खूप आगली वेगळी ही मूर्ती बनणार आहे बघा. बघा जुने प्रभावल वगैरे आहेत. कोणत्या गणपतीचे आहेत ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये बघा. तिथे बघा प्रभावल इथे बघा. चला फायनल चाललोय घरी. तर हीच होती अपडेट बघा. खूप सुंदर अशा 20 ते 30 जास्त मूर्त्या रेडी आहेत. अजून काही मूर्त्यांचं काम चालू आहे. ज्या नेकेड मूर्त्या वगैरे आहेत ज्यांचा हातपाय वगैरे लावलेले आहेत त्या मूर्त्यांचा आपण शूट केलेलं नाही. आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी खूप साऱ्या वर्कशॉपचे अपडेट मी तेही जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून द्या. भेटून